चौकशी अंती त्या ठिकाणी सिद्धता झाल्यावर निश्चितपणे त्याच्यावर कठोर कारवाईचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पण यांना कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नको, त्यांना प्रश्न भिजत राहिला पाहिजे आणि आपलं राजकारण या आधारे करता आलं पाहिजे. अशा प्रकारचा केविलवाना प्रयत्न काँग्रेसचा आणि त्यांच्या महाविकास आघाडीचा दिसतोय. महाविकास आघाडीमध्ये धुसफूस आहे आणि कुठेतरी एकमेकांसोबत फाटले असं दिसतंय का? कारण वडेट्टीवार यांनी मुंबईमध्ये काँग्रेससाठी स्वबळाचा नारा दिला. मला वाटतं काँग्रेसचं अंतर्गत पण फाटलंय आणि महाविकास आघाडीत फाटलंय. एकीकडे त्या ठिकाणी सांगायचं आम्ही स्वबळावर लढणार, दुसरीकडे त्यांचे नेते स्थानिक त्या ठिकाणी नाशिकला महाविकास आघाडी म्हणून लढणार. बरं, मला वाटतं की स्वबळात बळच राहिलेलं नाही तर स्वबळाचा उपयोग काय? आणि वडेट्टीवार ही काय अथॉरिटी नाही आहे. प्रदेशाध्यक्ष बोलले असते तर एक वेळ समजू शकलो असतो, परंतु प्रदेशाध्यक्षांना सुद्धा अधिकार नाही. गांधी परिवार सांगेल तेव्हा ती काँग्रेसची अधिकृत भूमिका त्या ठिकाणी होऊ शकेल. आणि त्याच्यामुळे मला वाटतं महाविकास आघाडी भांबावलेली आहे. काँग्रेसचं जास्तीचं भांबावलेलं आहे. त्यांना काय करावं काय समजत नाही, कारण मनसे राज ठाकरे साहेबांसोबत त्या ठिकाणी गेलेली आहे. त्याच्यामुळे विचारधारांचा प्रश्न निर्माण होणार आहे. परंतु स्वबळावर लढो, नाही तर या ठिकाणी तिन्ही लोक एकत्र लढो मनसेसहित, महायुतीवर काडीचा परिणाम होणार नाही. भाजपसहित महायुती आम्ही ताकदीनं लढू आणि जिंकू. काँग्रेस म्हणते की सावरकरांबाबत मनसेने ती भूमिका घेतली, कुठेतरी वैचारिक अडचण आम्हाला करते, पण नाशिकमध्ये चित्र उलटं दिसते. नाशिकमध्ये काँग्रेस आणि मनसे एकत्र. वैचारिक अडचण ठरायला ज्याने विचारधारा बासनात गुंडाळून ठेवली त्यांची वैचारिक धारा आता राहिलेली आहे का? मूळ काँग्रेसचा विचार आता कुठे दिसतोय का? आता सगळी विचारधारा गुंडाळून ठेवून त्या ठिकाणी काँग्रेसचं काम सुरू आहे. आणि त्याच्यामुळं मला वाटतं वैचारिक गोष्टी काँग्रेसने तर आता कधीच करू नये. संदीप देशपांडे यांनी आज आशिष शिलार यांच्यावर गंभीर आरोप केले. एकंदरीत बघितलं तर या सगळ्या आरोपांकडे खरं तर काल परवापर्यंत अगदी खूप चांगली भाषा होती, अचानक बदलली. काय नेमकं म्हणायचं? मला वाटतं आता यांनी हिंदूंची मंदिरं सुद्धा सोडली नाही. आता यांची मजल श्री गणेशाच्या मंदिरापर्यंत असणाऱ्या मतदानापर्यंत गेली. म्हणजे ह्यांना मराठी द्वेष, हिंदुत्वाचा द्वेष, हिंदूंच्या मंदिरांच्या मधल्या गोष्टीमध्ये त्यांना इंटरेस्ट. परंतु आजूबाजूला असणारे मदरसे, आजूबाजूला असणाऱ्या मशिदी, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय होतंय याच्याकडे बघायला त्या ठिकाणी वेळ नाही. आणि त्याच्यामुळं यांची भूमिका काय आहे हे दिसून येतंय. खरं म्हणजे उद्धवजी ठाकरेंना थोडा वेळ लागला महाविकास आघाडीच्या संदर्भात त्या ठिकाणी, परंतु या ठिकाणी आता मनसेला फार लवकरच त्या ठिकाणी उपरती त्या ठिकाणी झालेली नाही. मला वाटतं शेवटी हा सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न आहे. त्यांना अत्यावश्यक सुरक्षेची आवश्यकता आहे का? त्याच्यामुळे जर राज ठाकरे भले विरोधी पक्षाचे नेते असले तरी ते एक राज्यातील महत्त्वाचे नेते आहेत. आणि त्याच्यामुळे सुरक्षा हा विषय काही कोणाला काय वाटतं म्हणून केला जात नाही. त्याची एक सिस्टीम असते, इंटेलिजन्स असतं आणि त्यांचा रिपोर्ट येऊन त्यावर गृह खातं ॲक्ट होत असतं. आणि त्याच्यामुळे मला वाटतं प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं. ड्रोन फिरतोय MMRDAचा, आमच्यावर कोणतरी टेळणी करते. राजसाहेबांची सुरक्षा त्या ठिकाणी वाढवली, काहीतरी काळबेर आहे. मला वाटते अत्यंत भांबावलेली आहेत, संभ्रमित झालेली आहेत. आणि त्याच्यामुळं विकासाकडे त्यांचं लक्ष नाही. मुद्द्यांवर चांगल्या अर्थानं काय चुकत असेल तर दाखवण्याची धमक किंवा तसं काही दिसत नाही. आणि मग असा रडीचा डाव त्या ठिकाणी या लोकांचं सुरू आहे. काल परवापर्यंत भोग्यांच्या विरोधात आवाज उठवणारे राज ठाकरे अनेक बाबतीत त्यांनी म्हणजे एकदम कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेतली होती. अगदी त्यांचा पेहराव देखील म्हणजे भगवी शाल वगैरे त्यांच्या खांद्यावर किंवा दिसायला लागली होती. अचानक तुम्ही जसा उल्लेख केला की उद्धवजींना वेळ लागला, यांना जरा लवकर काय नेमकं म्हणायचंय का? नाही, मला वाटतं संगतीचा परिणाम असतो. त्याच्यामुळं असंघाशी संघ केल्यावर
त्या ठिकाणी काय होतं याची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते आणि त्याच्यामुळे मतांच्या लाचारीसाठी हिंदुत्वाची शालसुद्धा फेकून देण्याची भूमिका हे मला वाटतं हिंदुत्व प्रेमी जनतेला मराठी माणसाला कधीच त्या ठिकाणी आवडणारी नाही आहे आणि त्याच्यामुळं आजची संदीप देशपांडे यांची पत्रकार परिषद हे त्या ठिकाणी आपल्या मंदिरांपर्यंत टीका करण्यापर्यंत गेले, यातूनच यांचं भविष्य आणि दिशा स्पष्ट झालेली आहे. मतांमध्ये कन्वर्ट होऊन मुंबईला नाही, मतात कन्वर्ट होईल ना, पण यांच्या विरोधात होईल. उरली सिरली काय 2-5% मराठी माणसं किंवा हिंदुत्वाची लोक यांना मतदान देणार होतील, ते आता आपल्या मंदिरांच्या मध्येच यांनी घुसखोरी केल्यामुळे आपल्या ओटचोरीच्या राजकारणासाठी हे मराठी माणसाला आणि हिंदुत्ववादी जनतेला आवडत नाही. त्याच्यामुळे मतपरिवर्तन नक्की होईल, पण यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर होईल. बच्चू कडू म्हणतायत की ज्यांनी मतचोरी करून गादी मिळवलेली आहे ते सगळे नामर्दांची अवलाद आहे, निवडणूक आयोगाला गड्डी मिळाली. मला वाटतं बच्चू कडूच मर्दाची अवलाद आहे या महाराष्ट्रात, एकच मला वाटतं. नामर्द, मर्द, शंड अशा प्रकारच्या कोट्या करण्यात आणि वात्रट बोलण्यात प्रसिद्धी मिळते असा काही नेत्यांचा समज आहे. त्याला आधार लागत नाही, पुरावा लागत नाही. आता नामर्दाची अवलाद आहे की काय आहे बच्चूंना दाखवायला लागेल मर्द लोकांना. त्यासाठी बच्चूंनी चॅलेंज स्वीकारावं. मग मर्द आहेत की नामर्द आहेत आम्ही दाखवून देतो. बरं, गड्डी दिली, काही संकेत आहेत की नाही? आपल्याला संविधान आहे, या अथॉरिटी आहेत त्या स्वायत्त आहेत आणि त्यांना गड्डी देणं म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार लाच घेत आहेत हे सांगणं म्हणजे खरं म्हणजे आयोगाने FIR दाखल बच्चू कडूंवर केला पाहिजे. कारण अशा प्रकारचं बेताल आरोप केवळ पब्लिसिटीसाठी त्या ठिकाणी बच्चू कडू करतायत. मला वाटते त्यांच्या चळवळीसाठी पण चांगलं नाही. उरली सुरली काय त्यांना जी इज्जत किंवा मान होता तो पण धुळीला मिळणार आहे. रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून कुठलाही गाडावाला दिसत नाहीये, पण अनेक महत्त्वाच्या ठिकाणी भाजपची ताकद जोरदार वाढताना दिसते आणि यामध्ये मित्र पक्षांची नाराजी देखील काहीशी होते. काल दीपेश म्हात्रे यांचा पक्षप्रवेश कल्याण डोंबिवलीमध्ये झाला. एकनाथ शिंदे आणि खास करून श्रीकांत शिंदे यांचे खूप जवळचे म्हणून ते ओळखले जात होते. काय नेमकं मित्र पक्षांना याच्यापासून धोका आहे असं म्हणायचं? रवींद्र चव्हाण हे आमचे सायलेंट किलर आहेत. त्यांच्या गोळीबाराचा आवाज येत नाही, परंतु त्या ठिकाणी धारा तीर्थी विरोधक पडल्यानंतर रवी चव्हाण यांच्या व्यूहरचनेचा अंदाज येतो. काही लोकांचं राजकारणी बाहेर दिसत असतं, मीडियात असतं, पण रवींद्र चव्हाण हे अत्यंत शांत संयमीपणे पडद्यामागे पक्षवाढीसाठी काम करतायत आणि त्यामुळे विरोधकांना अनेक धक्के रोजच्या रोज ते देत आहेत आणि निवडणुकीत याचा सकारात्मक परिणाम आपल्या सगळ्यांना दिसेल. हिंदी में जानना चाहेंगे, MCA के कल चुनाव होने वाले हैं. आज राष्ट्रपति के मुख्यमंत्री कोई प्रसाद राज्य भी कैंडिडेट, आपको लगता है कोई सॉल्यूशन जो निकालने की कोशिश कर रही है वो निकलेगा? नहीं, मुझे लगता है MCA के बारे में आदरणीय इस राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब और पवार साहब इकट्ठा मिलके निर्णय करेंगे, क्योंकि MCA का अभी तक ऐसा ही अमिकेबली सबके साथ लेके निर्णय हुआ है, क्योंकि वो एक स्पोर्ट्स की एक अच्छी संस्था है. तो इसमें राजनीति न आते हुए मुझे लगता है मुख्यमंत्री इसी तरह की भूमिका लेंगे. आज संदीप देशपांडे ने जिस तरह से वक्तव्य किए हैं, कैसे देखते हैं कि MNS जल्दी कांग्रेस के साथ शामिल हो? जल्दी MNS बिगड़ गई है. उद्धव जी ठाकरे को तो थोड़ा टाइम लगा, लेकिन इनका संग इतना जल्दी चिपक गया कि अभी वो मंदिर में घुस के वोटिंग होता है. इनको मदरसा दिखा नहीं, मस्जिद दिखी नहीं, मतलब इनकी दृष्टि दिशा क्या है वो स्पष्ट हो चुकी है. DMC के चुनाव आ रहे हैं, कल लॉटरी भी होने वाली है. ऐसे में 16 जो सिटिंग डेप्यूटी कमिश्नर है वो लिख रहे हैं कि DMC टू MC रिटायर हो चुके हैं, फिर भी पदवी पे उनको निकालना चाहिए. आप कैसे इस व्यवहार को देखते हैं? ना, अभी वो प्रशासकीय भाग है, मैं देखिए क्या करूँ. एडमिनिस्ट्रेटिव कमिश्नर लेवल पे जो उनकी प्रशासकीय पद्धत है उससे वो काम करेंगे और लगा तो गवर्नमेंट उसमें इंटरवेन कर सकते हैं. वो प्रशासकीय मामला है. सर, एक नाना पटोले यांनी एक वक्तव्य केलं की काँग्रेसला कुठेतरी संपवण्यासाठी शरद पवार पूर्णपणे ऍक्टिव्हली काम करत आहेत.
सोबत आहेत, मित्रपक्ष सगळ्या निवडणुका एकत्र झाल्या, कुठेही संपत नाहीये काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी. नाना पटोले सारखा माजी प्रदेशाध्यक्ष आहेत, आता देखील काँग्रेसमध्ये आहेत. काय नाही, मला वाटतं काँग्रेसच्या नाना तरा तुम्हाला रोज ऐकायला मिळत आहेत. आपण बघाल की हे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना, म्हणजे एकीकडे बरोबर पण राहायचं, शिव्या पण द्यायच्या. आता पवारसाहेब तुमच्या महाविकास आघाडीतले घटक आहेत ना, ते तुम्हाला संपवायला निघालेत. तुम्ही त्या ठिकाणी एकीकडे सोबळाचा नारा देता, दुसरीकडे त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं बोलता. मला वाटतं कुठल्याही प्रकारचं नेतृत्व नाही, दिशाहीन झालेला काँग्रेस पक्ष आहे. प्रदेशाध्यक्ष तर कोण आहेत हे आठवायला लागतं. त्याच्यामुळे नाना पटोलेंसारख्यांची अशा प्रकारची चिवचिव सुरू करून आम्ही बी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. एमसीए संदर्भात शरद पवारांनी आज भेट घेतली. आज अर्ज मुदतीचा शेवटचा दिवस आहे. तुम्ही प्रसाद लाड यांच्यासोबत अर्ज भरायला देखील होतात. काय होणार पुढे? आजची भेट सफळ लागेल की मुख्यमंत्र्यांचा काही निरोप आलाय? नाही, प्रसाद लाडनी फॉर्म भरला आहे. ते मित्र आहेत, माझ्या पक्षाचे सहकारी आहेत, म्हणून त्या ठिकाणी फॉर्म भरायला गेलेलो. परंतु आमच्यात अंतिम निर्णय हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आदेश असतो आणि देवेंद्र फडणवीस साहेब जो निर्णय घेतील, जो आदेश देतील, तो प्रसादाने आमच्या सगळ्या लोकांना बांधील असतो. हर्षवर्धन सपकाळ यांनी वक्तव्य केलं आहे की सध्या सरसंघचालक मोहन भागवत यांचं कुणीच ऐकत नाही. सरसंघचालक म्हणतात की भारत मातेसाठी जे जे धर्मीय संघात येतील त्यांचं स्वागत करू. पण सपकाळ म्हणतायत की मोदींना रिटायर व्हा म्हणाले होते, त्यांनीही ऐकलं नाही. मोहन भागवतांचा काय आदर या ठिकाणी भाजप किंवा आमच्यामध्ये आहे त्याचा अंदाज त्यांना येणार नाही. त्याच्यामुळे त्यांची बडबड फालतू आहे. मोहनजी भागवत यांचा सन्मान भाजपच्या खालच्या कार्यकर्त्यापासून ते मोदीजींपर्यंत आहे आणि त्याचं सर्टिफिकेट द्यायला सपकाळींची आवश्यकता नाही आहे. आमच्या सन्मानाचा आणि आदराचा विषय मोहनजी भागवत साहेब आहेत. हे बॉक्सिंगचं घ्या ना, मला बॉक्सिंगचं काही विचारत नाही तुम्ही. मग बॉक्सिंग तुम्हाला पंच द्यायला पाहिजे तेव्हा तुम्ही करा. नाही, मला वाटतं एक महत्त्वाचा खेळ बॉक्सिंग आहे आणि गेले 3-4 वर्ष महाराष्ट्राच्या बॉक्सिंग असोसिएशननी ज्या पद्धतीनं खेळाला प्राधान्य द्यायला पाहिजे होते, खेळाडू घडवले पाहिजे होते, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी केलं पाहिजे होतं, ते काहीच केलं नाही. आणि म्हणून या ठिकाणी बॉक्सिंग असोसिएशनच्या सर्व सभासदांनी मतदारांनी बॉक्सिंगला चांगले दिवस आणण्यासाठी त्या ठिकाणी निवडणूक ताकदीनं लढले, माझ्याकडे जबाबदारी दिली. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या आशीर्वादानं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात बॉक्सिंग नेऊ, त्यांना अनेक रिंग सुविधा लागतील त्या पुरवू आणि ऑलिम्पिकपर्यंत त्या ठिकाणी बॉक्सिंगसाठी जाण्यासाठी काय करता येईल त्याचा प्रयत्न निश्चितपणे करू. चलो, धन्यवाद सर.